नमस्कार. श्री वामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेला प्रज्ञाचक्षु श्री संत गुलाबराव महाराज विरचित हिरण्ययोग एक अभ्यास हा परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे यांनी लिहिलेला ग्रंथ आज आपण बघणार आहोत. ग्रंथाच्या भूमिकेत परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा म्हणतात, श्री महाराजांच्या योगपर ग्रंथांपैकी हिरण्ययोग हा पंचदशयष्टी अंतर्गत लघु प्रकरण ग्रंथ अतिशय वेगळा आणि सर्वार्थांनी महत्त्वाचा आहे. नाथ संप्रदायाचा एक अतिगूढ साधना विभाग यातून सविस्तर आणि उघडपणे सांगितलेला आहे. पुणे विद्यापीठाच्या श्री संत नामदेव अध्यासनाच्या वतीने श्री संत गुलाबराव महाराज स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानमाला श्रीपाद निवासच्या सभागृहात दिनांक 11 व 12 जानेवारी 2002ला संपन्न झाली. त्यात झालेली परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांची 2 प्रवचने या ग्रंथात समाविष्ट आहेत. श्री महाराजांचा हा हिरण्ययोग नावाचा लहानसा प्रकरण ग्रंथ एकूण 163 ओव्यांचा आहे. मात्र काही कारणांनी हा ग्रंथ अपूर्णच राहिलेला आहे. हा जो हिरण्ययोग शब्द आहे त्यातला हिरण्य हा विभाग श्री महाराजांनी इतरत्र कोठून आणलेला नाही. श्री नाथ संप्रदायात आणि श्री दत्त संप्रदायात या हिरण्ययोगाचे साधन अत्यंत निगूढ म्हणून प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायाने तर हिरण्य याचा अर्थ स्वप्न असा केला आहे. ग्रंथात हिरण्यगर्भचा उलगडा या शीर्षकाखाली सविस्तर दिलेले आहे, तो वाचावा. हा हिरण्ययोग अत्यंत गुप्त ठेवण्यात आला आहे आणि केवळ करुणेपोटी श्री महाराजांनी प्रस्तुत ग्रंथात प्रकट केलेला आहे. बारकाईने विचार केल्यास ध्यानात येईल की स्वप्नसृष्टीचे जे अधिष्ठातृत्व आहे ते स्वप्नसृष्टीचे साक्षीरूप आहे. यालाच हिरण्यगर्भ असे म्हटलेले आहे. पुढे हा विषय समजण्यासाठी श्री ज्ञानेश्वरीतील व श्री संत साहित्यातील अभंगांची उदाहरणे दिली आहेत. असा हा महायोगांतर्गत हिरण्ययोगाचा जो प्रभाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा असाच आहे आणि आपण तो जर जाणला तर त्या साधनामुळे साधक कोणत्या क्रमाने सिद्ध होत जाऊन श्री भगवंतांना प्राप्त करतो हे लक्षात येते. दुसऱ्या प्रवचनात परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा सांगतात, या कलियुगात हिरण्ययोगासारखे साधनच महत्त्वाचे ठरते. याचे कारण तेच एकमेव साधन आपल्याला सहजतेने सूक्ष्मदृष्टीपर्यंत नेणारे असते. पुढे श्रीदाता श्री महाराजांनी शक्तिपाताचा उल्लेख असलेल्या ओव्या समजावतात. हिरण्ययोगाचे जे दुसरे प्रकरण आहे त्यात श्री महाराज हिरण्ययोगाचे सारस सांगतात. पुढे पूर्ण प्रवचनात स्वप्नयोगाची अनेक उदाहरणे विषय समजण्यासाठी सांगितली आहेत, ती आपण ग्रंथातून वाचावी. शेवटी परमपूज्य श्री दादा म्हणतात, असा हा हिरण्ययोग किंवा स्वप्नयोग हे समाधीपादामधले एक अत्यंत महत्त्वाचे यौगिक साधन आहे. त्याचप्रमाणे महायोगाच्या साधकांना सहज अनुभूतीला येणारे असे जोड साधन आहे. धन्यवाद.